ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. सात्विक कर्ता भाग 1. ओव्या आहेत 631 ते 636 आणि गीतेचा श्लोक आहे 26. ज्ञानदेव सात्विक करता उदाहरणांनी स्पष्ट करत आहेत. श्लोक 26. मुक्तो संगो नहं वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्य सिद्ध्योर निर्विकार करता सात्विक उच्यते. आसक्ती रहित, अहंकार रहित, धैर्य व उत्साह यांनी युक्त, कर्माची सिद्धी अथवा असिद्धी या संबंधाने सुख किंवा दुःख रूपी विकार रहित अशा कर्त्याला सात्विक कर्ता असे म्हणतात. तरी फळोद्देशे सांडिलिया वाढती जेवी सरळिया शाखा का चंदनाची या 52. तर ज्याप्रमाणे 52 नामक चंदनाच्या फांद्या फळाचा हेतू टाकून नीट वाढतात, म्हणजे चंदन हा सर्व अंगाने फलरूप असल्याने त्याच्या फांद्यांपासून पुढे फळाची कोणी अपेक्षा करत नाही. का न फळताही सार्थका जैसिया नाग लतिका तैसिया करी नित्याधिका क्रिया जोका. अथवा ज्याप्रमाणे नागवेलीस फळे न येताच त्या सफल आहेत, त्याप्रमाणे जो फलेच्छा टाकून नित्याधिक कर्मे करतो. परी फल शून्यता नाही तया विफळता पै फळासीची पंडुसुता फळे काहीसी. जर तो फलेच्छा टाकून कर्मे करतो तर त्याच्या त्या नित्याधिक कर्माला फल नसेल, परंतु त्याच्या नित्याधिक कर्मांना मुळीच फळ नाही असे नाही, अथवा त्या नित्याधिक कर्माचे फळ व्यर्थ जाते असेही नाही. तर ती नित्याधिक कर्मे स्वभावतःच फलरूप आहेत असे जर आहे, तर मग अर्जुना फळालाच फळे कसली. आणि आदरे करी बहुवसे परी करता मी हे नुमसे वर्षा काळीचे जैसे मेघवृंद. आणि नित्याधिक कर्मे फार आदराने करतो, परंतु ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील ढग गडबड अथवा गर्जना करीत नाहीत, त्याप्रमाणे तो मी नित्याधिक कर्मे केली असे कर्माचा अभिमान घेऊन बोलत नाही. तेवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्म कलापू पैगा निपजा वया. त्याचप्रमाणे परमात्म्याच्या प्रतिमेला अर्पण करण्यास योग्य अशा कर्मांचा समुदाय उत्पन्न होण्याकरता तया काळाते नुलंघणे देशशुद्धी ही साधने का शास्त्रांचा वाती पाहणे क्रिया निर्णय. त्या नित्यानित्य कर्मांना जो योग्य काल असेल त्याचे उल्लंघन न करणे व त्या कर्मांना जे शुद्ध स्थळ पाहिजे तसे साधणे आणि कर्मांचा निर्णय शास्त्रांच्या प्रकाशाने म्हणजे दृष्टीने पाहणे. कर्माचे सात्विक, राजस व तामस असे 3 प्रकार पडत असल्यामुळे ती कर्मे करणारा करता सुद्धा सात्विक, राजस अथवा तामस असा 3 प्रकारचा होतो. त्यातील सात्विक करता कोणाला म्हणावं ते भगवंत आधी स्पष्ट करतात. सात्विक करता आसक्ती रहित व अहंकार रहित असतो. तो आपल्या वाट्याला आलेले कर्म कोणत्याही प्रकारची फलेच्छा न ठेवता व ते कर्म आपण करत आहोत असा अहंकार न बाळगता करत असतो. आपल्या वाट्याला आलेले कर्म कर्तव्य बुद्धीने करायचे म्हणून ते कसे बसे उरकत नाही, तर ते कर्म तो मोठ्या धैर्याने व उत्साहाने करतो. पाहणाऱ्याला वाटावे की तो ते कर्म फलेच्छेनेच करत आहे, एवढा उत्साह त्याच्याकडे असतो. आता कर्म करत असताना ते कधी पूर्णत्वाला जाते तर कधी अपूर्णच राहते, पण म्हणून सात्विक करता त्याबाबत सुख अथवा दुःख मानत नाही. कोणताही विकार त्याला स्पर्श करू शकत नाही. अशा कर्त्याला सात्विक करता म्हणावं. ज्ञानदेवाने या श्लोकाचं स्पष्टीकरण करताना त्याचा अर्थविस्तारही केला आहे. सात्विक करता आपल्या वाट्याला आलेले कर्म निष्कामपणे करतो. पण निष्काम कर्म म्हणजे निष्फळ अथवा व्यर्थ कर्म असं नाही. त्यासाठी ज्ञानदेवाने चंदन आणि नागवेल असे 2 दृष्टांत दिलेले आहेत. चंदनांच्या झाडाचेही काही प्रकार आहेत. त्यातील 52 ही उत्तम प्रकारच्या चंदनाची जाते. चंदनाच्या झाडाला आकर्षक असं फूल अथवा खाण्यास योग्य असं फळ धरत नाही, पण फळाचा हेतू न ठेवता त्याच्या फांद्या सरळ वाढत जातात. त्याला फळ अथवा फूल येत नाही म्हणून त्याचे वाढणे निष्फळ अथवा व्यर्थ नसते, कारण त्याच्या पोटातच सुगंध बसत असतो. तसे सात्विक करता सुद्धा कर्म करत असता फलाची अपेक्षा ठेवत नाही, म्हणून त्याचे कर्म निष्फळ ठरत नाही,
तर त्याच्या मनात इतरांना आनंदित करण्याचे सामर्थ्य असते. नागवेलीला फूल अथवा फळ येत नाही, पण तिची पानेच उपयोगी असतात. त्या अंगभूत गुणधर्मानेच त्या वेलीचं जगणं सार्थकी लागतं. तसेच निष्काम कर्म करणाऱ्या कर्त्याचे जिणे फळाचा हेतू न धरता हे सार्थकी लागतं. फळ व फूल न येताही चंदन अथवा नागवेल उपयोगी आहे. तसेच निष्काम कर्म करणाऱ्या कर्त्याने केलेली नित्य नैमित्तिक कर्मे सुद्धा फलस्वरूपच आहेत. मग त्या फलस्वरूप कर्मांना आणखी कोणती फळं लागणार? सात्विक कर्ता कर्मे परमात्म्याला अर्पण करण्याच्या हेतून करत असतो. त्यामुळे तो ती कर्मे यथासांग करतो व कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार धरत नाही. मी हे कर्म केले असं म्हणत नाही. परमात्म्याला अर्पण करायची असल्यामुळं तो ती कर्मे शुद्ध कशी होतील या संबंधी विचार करतो. त्यासाठी योग्य काळ व योग्य प्रदेश यांची निवड करतो व शास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांचं आचरण करतो. सात्विक कर्ता कर्मे निष्कामपणे करतो हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव मेघाचा दृष्टांत देतात. मेघ पृथ्वीवर पावसाचा वर्षाव करतात, पण आपण वर्षाव केला हे ते जाणत नाहीत. आपण केलेल्या वर्षावामुळे पृथ्वीवर धान्य उगवले की नाही, नद्या वाहतात की नाही हे पाहायला ते थांबत नाहीत. वर्षाव करतात आणि निघून जातात. त्याप्रमाणे सात्विक कर्ता केवळ कर्म करतो, पण आपण हे कर्म केले त्यामुळे त्याचा कोणत्या प्रकारे कोणाला लाभ झाला याचा विचार तो करत नाही, तर कर्तव्य बुद्धीने कर्म करतो. ह्या कर्माचा मी करता आहे अशी अहंकार वृत्ती त्याच्या ठिकाणी उठत नाही. तो शास्त्राचा आधार पाहून कर्म करतो. ज्ञानदेव शास्त्राला दिव्याची उपमा देतात. दिव्याच्या प्रकाशात ज्याप्रमाणे मार्ग चालावा त्याप्रमाणे सात्विक कर्ता शास्त्ररूपी दिव्याच्या प्रकाशात मार्गक्रमण करत असतो. पुढे ज्ञानदेव सात्विक कर्ता धैर्य उत्साह यांनी युक्त होऊन निर्द्वंद्वपणे कसं कर्म करतो ते स्पष्ट करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.